नमस्कार मंडळी, मी किशोरीज किचनमध्ये तुम्हा सर्वांचं अगदी मनपूर्वक स्वागत आहे। आज मी तुमच्यासोबत मुगाच्या डाळीच्या फोडणीच्या वरणाची रेसिपी शेअर करणार आहे। आपण नेहमीच कुकरमध्ये डाळ शिजवून वरणाला फोडणी देत असतो, पण मी आज जरा वेगळ्या पद्धतीने हे फोडणीचं वरण करणार आहे। इथे मी 1 वाटी मुगाची डाळ घेतलेली आहे आणि सालासहित जी मुगाची डाळ असते ना, तर ती घेतलेली आहे। 2 ते 3 पाण्याने ही मुगाची डाळ स्वच्छ धुवून घ्यायची आहे आणि त्यामध्ये पाणी घालून 1 तास भिजण्यासाठी ठेवलेली होती। तर 1 तासामध्ये छान अशी ही मुगाची डाळ भिजलेली आहे। आता ज्या भांड्यामध्ये मला वरण शिजवायचं आहे, त्याच भांड्यामध्ये मी आता ही भिजवून घेतलेली मुगाची डाळ काढून घेतलेली आहे। ह्यामध्ये आता 1 मोठा टोमॅटो अगदी बारीक चिरून घेतलेला आहे, 2 हिरव्या मिरच्या आणि काही कोथिंबिरीच्या काड्यासुद्धा आहेत, तर त्यासुद्धा घालत आहे। तर मिरच्या आणि कोथिंबिरीच्या काड्या पण मी चिरून घेत आहे। नेहमी आपण कुकरमध्ये डाळ शिजवून मग वरणाला फोडणी देत असतो, पण तुम्ही ह्या प्रकारे सुद्धा वरण करून बघा। खूप चविष्ट असं हे वरण तयार होते, कारण गॅसवर आपण शिजवून घेणार आहोत, तर त्याची चव जी आहे ना, ती खरंच खूप छान येते। चिरून घेतलेल्या मिरच्या आणि टोमॅटो मी डाळीमध्ये घातले, आवश्यक तेवढं पाणी घातलेलं आहे, अर्धा टीस्पून हळद घातली, सर्व मिक्स करून घ्यायचं आणि गॅसवर अगदी मंद आचेवर शिजवून घ्यायचं आहे। जोपर्यंत आपली ही मुगाची डाळ शिजत नाही, तोपर्यंत छान शिजू द्यायचं आहे। मध्ये मध्ये मी चेकसुद्धा करत आहे की डाळ शिजलेली आहे की नाही म्हणून। साधारणतः 15 ते 20 मिनिटं लागतात ही डाळ शिजवायला, कारण 1 तास मी ही डाळ जी आहे ती भिजवून घेतली होती, त्यामुळे फार जास्त काही वेळ लागत नाही। तर 20 मिनिटानंतर बघू शकता डाळ खूप छान अशी ही शिजली गेलेली आहे। ह्यामध्ये आता मी चवीनुसार मीठ घातलेलं आहे, परतून घ्यायचं आणि ह्या डाळीला आता मी वरून तडका देत आहे। तर त्यासाठी तडका पॅनमध्ये 1 टेबलस्पून मी तेल घातलेलं आहे। तेल तापल्यानंतर जिरं मोहरी घालायचं आणि जिरं मोहरी छान असं फुलल्यानंतर 10-12 कढीपत्त्याची पाने, लाल वाळलेल्या मिरच्या घातल्यात आणि थोडं तिखटसुद्धा घातलेलं आहे। तर हा तडका छान तयार झाल्यानंतर वरणामध्ये घालून घ्यायचं आहे आणि सर्व मिश्रण छान मिक्स करून घ्यायचं आहे। तर खूप छान असं हे मुगाच्या डाळीचं वरण तयार झालेलं आहे। रेसिपी कशी वाटली आहे मला कमेंटमध्ये सांगा। आवडली असेल तर लाईक करा। धन्यवाद।